डॉक्टर, लवकर चला. मॅडमची तब्येत खराब झाली आहे. किशोर डॉक्टर राजनच्या घरी आला होता. किशोर रावसाहेबांचा ड्रायव्हर होता. राजनने पटकन आपली मेडिसिनची बॅग घेतली आणि किशोरसोबत निघाला. रावसाहेब शहरातील नामी प्रसिद्ध उद्योगपती. त्यांची मुलगी भक्ती आजारी होती. गेली वर्षभर अंथरुणावर होती. तिला श्वसनाचा दुर्धर आजार होता. एक प्रकारचा कॅन्सर. डॉक्टर राजन भक्तीची ट्रीटमेंट करत होते. भक्ती 26 वर्षाची तरुण मुलगी होती. दिसायला सुंदर, पण आता आजाराने काळवंडलेली. राजनने तिला इंजेक्शन दिले. तिचा हात हातात घेत धीर दिला. रावसाहेब आणि राजन दोघांना माहिती होते की भक्तीचे खूप कमी दिवस उरले होते. डॉक्टर, आज कोणती कविता वाचून दाखवणार? तिने विचारले. राजन रोज तिला एक कविता वाचून दाखवत असे. तिला खूप आवड होती कथा-कवितांची. भक्तीची ट्रीटमेंट करता करता राजन नकळत तिच्यात गुंतत चालला होता. भक्तीही राजनवर प्रेम करू लागली होती. रवींद्रनाथ टागोरची एक कविता राजनने वाचून दाखवली. एक प्रेम कविता होती ती. डॉक्टर, मलाही असाच जोडीदार हवा होता. या कवितेत आहे तसा. माझ्यावर भरभरून प्रेम करणारा, मला जपणारा. भक्ती बोलत होती. भक्ती, तुला बोलताना त्रास होतो ना? प्लीज बोलू नकोस. आता आराम कर. राजन म्हणाला. सांगा ना डॉक्टर, मला मिळेल का असा जोडीदार? भक्ती प्रेम भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होती. हो मिळेल, नको काळजी करू. पण त्याच्यासाठी तू बरी हो अगोदर. राजनने समजावले तिला. राजन घरी जायला निघाला तेव्हा नेहमीप्रमाणे भक्तीने एक गुलाब त्याला दिला. राजन घरी आला. हल्ली तो इराशी, त्याच्या बायकोशी नजर मिळवून बोलत नसायचा. तिला नजर देणे टाळत होता. भक्तीकडे त्याचं मन ओढ घेत होते. ही गोष्ट इराच्याही लक्षात आली होती. राजन भक्तीवर उपचार करत होता. त्याला माहीत होते की या आजारातून ती बरी होणे कठीण आहे. पण भक्ती आयुष्याच्या अशा वळणावर होती की जिथे पुढे खोल दरी होती. अशा टप्प्यावर तिने राजनवर प्रेम केले होते. राजनचे नुसते नाव घेतले तरी तिला सुकून मिळत असे. तिचा त्रास थोडा तरी कमी होत असे. तिच्या डोळ्यात राजनला तिचं प्रेम दिसत होते. तोही ओढला जात होता एक अनामिक ओढीने. इराने त्याला याबद्दल एक दिवस जाब विचारला. राजननेही कबूल केले की त्याचं भक्तीवर प्रेम बसले आहे. इरा खूप रडली. मग तिने त्याला शपथ घातली की इथून पुढे तू भक्तीची ट्रीटमेंट करायला जाणार नाहीस. राजनने वचन दिले. इकडे भक्ती रोज त्याची वाट बघत होती. पण राजन इराच्या वचनात बद्ध होता. थोड्या दिवसांनी किशोर पळतच राजनकडे आला. डॉक्टर, लवकर घरी चला. मॅडमची तब्येत खूप बिघडली आहे. प्लीज. पण राजनने त्याला नकार दिला. डॉक्टर, मॅडमने तुमच्या नावाचा जप लावला आहे. त्या औषधही घ्यायला तयार नाही. तुम्हीच एकटे आहात, त्यांना सांभाळू शकाल. राजनचे मन भक्तीच्या काळजीने तडफडत होते. त्याने इराकडे पाहिले. तिने नजरेने त्याला जा असा इशारा केला. राजन पटकन भक्तीकडे आला. भक्ती, भक्ती, तुला काहीही होणार नाही. मी आलो आहे बघ. तू बरी होणार. भक्तीने त्याला पाहिले. त्याचा हात हातात घेतला. इतके दिवस कुठे होता डॉक्टर? मी खूप मिस केले तुम्हाला. राजनने तिला इंजेक्शन दिले आणि शांत राहायला सांगितले. डॉक्टर, मला सोडून का गेला होतात तुम्ही? बघा ना, माझ्या कविता तशाच बाकी आहेत ऐकायच्या अजून. आज ऐकणार का? हो. भक्ती. राजनने तिच्या हातावर थोपटले. डॉक्टर, मला एक वचन द्याल? कसले वचन? मी जेव्हा हे जग सोडून जाईन तेव्हा तुम्ही माझ्याजवळ असाल आणि मला ते कवितेत प्रियकर कसे आपल्या प्रेयसीच्या कपाळाचे चुंबन घेतो तसे चुंबन मला द्याल. हो भक्ती, पण आता झोप तू शांत. राजनचे डोळे भरून आले होते. ती थोड्याच तासांची पाहुणी होती आता. 5-10 मिनिटे भक्ती शांत राहिली.
राजन घरी जायला निघाला तसे भक्तीचे हार्टबीट्स अचानक वाढू लागले. तिला श्वास घेता येईना. डॉक्टर राजन, भक्तीने आवाज दिला. राजन तिच्या जवळच होता. तिला चेक करू लागला. त्याने भक्तीचा हात हातात घेतला. नको काळजी करू भक्ती, मी आहे. मी तुला बरे करेन. भक्तीच्या चेहऱ्यावर गोड स्मित होते. अचानक राजनला थंडगार स्पर्श जाणवला. त्याने आपल्या हातातल्या भक्तीच्या हाताकडे पाहिले. थंडगार पडला होता. राजनच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. त्याने आपले ओठ तिच्या कपाळावर ठेवले आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. त्याचे अश्रू तिच्या डोक्यावर पडत राहिले. राजन घरी जायला निघाला. डॉक्टर, हे तुम्हाला द्यायला सांगितले होते मॅडमनी. किशोर हातामध्ये सुकलेली 15-20 गुलाबांची फुले घेऊन उभा होता. राजनने ते सगळे गुलाब घेतले. एक नजर त्याने भक्तीला बघितले आणि अश्रू भरल्या नजरेने बाहेर पडला. ही कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.